तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे आणि तिसऱ्या फेरीला सुरुवात होत असताना हो फटका चांगला आहे. आपली थोडेसे बॅकफुटला आले होते, जागा बनवली बरोबर. आपण पाहता मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल काढला, लॉंग ऑफ मध्ये बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार. हो चांगला फटका आहे, गॅप मध्ये बॉलला काढलाय. बॉलची गती थोडीशी कमी झाली आहे. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतील. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचेल अगदी 8 वरती. सुमितचं हे षटक आपण पाहताय, P1चं षटक. सुमित एक यंगस्टर आहे. किरवली टीमकडनं आपण पाहताय बरेचसे प्लेयर घडवलेत. तेजस बडेकर यानं, त्यानंतर निलेश देखील आपण पाहताय निवृत्ती आहेत, ज्यांच्याकडे सगळे छोटे छोटे प्लेयर घेऊन गेल्या वर्षी ते मैदानाच्या आतमध्ये उतरले होते. आणि त्यानंतर मात्र जे प्लेयर्स घडले त्यानंतर मात्र त्यांचा जो खेळ आपण पाहिला. अगदी रजनी स्पर्धेमध्ये देखील किरवली संघ भरपूर चांगलाच खेळ करताना पाहायला मिळाला. तोच किरवली संघ जे हनुमान माले टीमच्या विपक्षामध्ये खेळतोय. हो इथे फटका चांगला आहे यावेळी. लॉंग ऑनच्या पलीकडे बॉल षटकार पुढ्यामध्ये टाकला होता. ओव्हरपिच होता, बरोबर ओळखलं. आणि त्यानंतर मात्र प्रसादच्या बॅटमधून परेशच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला इथून पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 14 वरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 14. प्रत्येक बॉलवरती अगदी व्यवस्थितरित्या आक्रमण केलं गेलं. सुमितच्या विरोधामध्ये 14 धावा आल्यात. 4 ओव्हरची मॅच आहे. टार्गेट सेट करायचं आहे जे हनुमान माले टीमला. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आहे. पहिल्या षटकामध्ये तर त्यांनी दाखवलं की बॅटिंग आम्ही का स्वीकारली आहे, कारण की परेश आणि प्रसाद चांगला स्टार्ट आपल्या टीमला देत असतात, ते त्यांना माहिती आहे. पी फॅक्टर आहे तो जे हनुमान माले टीमच्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी निवृत्ती आलेत. सेकंड ओव्हरमध्ये आपण त्यांना पाहू शकता. पार्ट टाइम स्विमर आहेत ते. आपल्या टीमकडनं सातत्यानं चांगलीच कामगिरी राहिली आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. लेफ्टी गोलंदाज राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नेहमीच एक अँगल क्रिएट करत असतात. जास्त वेळ घेऊ नका, अधिकचा वेळ घेऊ नका. त्याने हो कमी गतीनं टाकला होता, बरोबर पिक केलाय. बॉल अगदी डीपमध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. थोडंसं उलकावणी दिली होती बॉलनं, परंतु ॲडजस्ट केलं त्या ठिकाणी फिल्डरनं. मिळेल तिथून सिंगलच जाव. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतंय ते मात्र 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळाल्यात.
दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना निवृत्ती यांचं सेकंड ओव्हरला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या बॉलवरती सिंगल आली. त्या सिंगलनं खऱ्या अर्थानं ते धावफलक आपल्याला पाहायला मिळालं 15वरती. 1 ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या आणि 1 ओव्हरमध्ये 14 आल्यानंतर लगेच आपण पाहत आहे तेजस बडेकर यांनी खऱ्या अर्थानं आपल्याकडील एक लेफ्टी गोलंदाज आहे जो स्विमर आहे, तो चांगले टर्न करतो, त्याला लगेच गोलंदाजीसाठी आणला. अजून या टीममध्ये अजून 2 छोटे गोलंदाज आहेत, ते देखील चांगली गोलंदाजी करत असतात. हो, इथे देखील फटका चांगलाच केला. फिल्डर अगदी वाईड आहेत 2, ते पोहोचतील तोपर्यंत इथे चुकी झाली आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. 2 फिल्डर आले होते, दोन्ही फिल्डरला बीट केला आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे दाखल झाला. इथून देखील चौकारच पाहायला मिळेल. एक सिंगल कंप्लीट झाली असती जर का स्वतःला थांबवलं नसतं, बॉलवरती डायरेक्ट आले असते, बॉलला कॅरी केलं असतं तर मात्र सिंगलच जाऊ पाहायला मिळाली असती, परंतु इथे चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 19 वरती. चांगली बॅटिंग करतायत परेश, आपण पाहताय ऑन स्ट्राईक आहेत, त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले, चौकार आलेत, षटकार आलेत. हो, इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग राहिला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पकडली एक कॅच, पहिला ब्रेक थ्रू, पहिला आदरा मिळतो आहे. जय हनुमान माले टीमला फलंदाज बाद होईल परेश. सलामीची जोड साखळी चांगली सेट झाली होती, चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत होती, चांगला मोमेंटम मिळालं होतं, स्टार्ट चांगला देत होती. ती पार्टनरशिप फोडणं फार गरजेचं होतं आणि त्याचवेळी निवृत्ती यांना त्याचसाठी बोलवलं होतं सेकंड ओव्हरमध्ये. ते काम त्यांच्या माध्यमातून कंप्लीट झालं आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना, श्री 11 भैरवनाथ किरवली टीम संकटामध्ये असते, मग ती बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, त्यावेळी निवृत्ती यांच्याकडे ते जातच असतात आणि त्यावेळी तिथून मात्र बाहेर काढण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असतात ते निवृत्ती. आता गोलंदाजी मार्कवरती विकेट मिळवली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय विक्रांत बॅटिंगसाठी दाखल झालेत. विक्रांत देखील आपण पाहताय हार्ड हिटर फलंदाज आहेत, विस्फोटक एक आक्रमक आहेत आणि सातत्यपूर्वक आक्रमक इनिंग त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाले. तेच विक्रांत आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समोर आपण पाहताय ज्यांनी 1 विकेट आत्ताच मिळवली आहे ती म्हणजे परेश यांची, ते निवृत्ती गोलंदाजी मार्कवरती. हे बॅटल पाहायला मजा येईल. निवृत्ती यांच्या विरोधामध्ये विक्रांत, हे बॅटलच पाहणं मजा येईल, कारण की एक लेफ्ट टाइम स्विमर आहे आणि त्याच्या समोर हार्ड हिटर उजव्या हाताचा आपण पाहू शकता क्रिस गेलच आहे, जे हनुमान माले टीमचा तो बॅटिंगसाठी दाखल झाला. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं सातत्यपूर्वक आलेत. एक चांगली इनिंग. आता मात्र निवृत्तीच्या समोर काय प्लॅनिंग असेल हे देखील पाहावं लागेल. हो, हॅफ ट्रॅकर होता, बॅकफुटला आले, जागा बनवून फटका तर केलाय, परंतु मिस टायमिंग राहिला. निलेशनं पकडले कॅच आणि बॅक टू बॅक विकेट इथून पाहायला मिळतात. अगदी बरोबर जर पाहायला गेलं ना तर वाईडिश लॉंग ऑफमध्ये फिल्डर थोडेसे वाईडिश होते, त्यांच्या अगदी बाजूने बॉलला काढायचं होतं, परंतु तो टायमिंगच जुळवता आला नाही. बॉल जास्त हवेमध्ये गेला, त्याला उंची जास्त मिळाली, लांबीच मिळाली नाही आहे. सरळ निलेशच्या हातामध्ये, निलेश पण अगदी धावलाय आणि तो कॅच त्यानं कॅरी केला. बॅक टू बॅक विकेट, मोमेंटम पूर्णपणे बिघडवलाय जे हनुमान माले टीमचं या 2 विकेटनं. धावसंख्या अगदी 19 धावा धावफलक्यावरती. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत गोलंदाज निवृत्ती. 40+ कंप्लीट. हो, इथे देखील बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला. फिल्डर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगली फिल्डिंग, त्याचवेळी डायरेक्ट हिट देखील केली आहे. इथून धाव मात्र मिळणार नाही आहे. धाव फलक्यावरती अगदी 19 आहेत. एक शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी असेल. 2 विकेट्स आल्या, 1 चौकार, 1 सिंगल, त्यानंतर 1 डॉट बॉल. एक शेवटचा बॉल बाकी आहे. नीतू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी जर पाहायला गेलं तर 4थ्या क्रमांकावरती त्यांना तुम्ही पाहू शकता बॅटिंग करताना. अगदी अश्विन 11 नेवालीची संपूर्ण टीम या स्पर्धेला खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलं आहे आणि त्यांची मेहनत आपण पाहताय. या उन्हामध्ये देखील बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करताना चांगला बॉल यावेळी टर्न मिळाला, बॉलवरती पडल्यानंतर बॉल अगदी बाहेर निघाला. लेफ्टी गोलंदाज आहेत, पडल्यानंतर अगदी स्वाभाविक जो त्यांचा नॅचरल स्विंग आहे तो आपल्याला जरूर पाहायला मिळाला. तो नॅचरल स्विंग इथून पाहताय.
इथून डॉट बॉल आला. या षटकामध्ये अवघ्या 5च धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये जिथे 14 आल्या होत्या, या षटकामध्ये फक्त 5च धावा आल्या. कॅप्टन कूल म्हणून नक्की पाहिलं जातं तेजस बडेकरकडे आणि तो नेहमी काहीतरी वेगळं करण्याचं काम करत असतो आणि तिथे त्याला अगदी यश देखील मिळालं. इथे देखील आपण पाहताय दुसरं षटक निवृत्ती यांचं आणि आता तिसऱ्या षटकामध्ये निलेशला आणलं. राईट हँड मोर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. नितीन डोले स्क्वेअर लेग पंच, मगाशी स्कोरर होते, आता स्क्वेअर लेग पंच आहेत. अक्षय गायकवाड मेन पंच, संदीप गायकवाड जे ऑफिशियल आहेत ते मात्र लंचसाठी रवाना झालेत. आणि आता मात्र निलेशचं हे षटक इथून आपल्याला पाहायला मिळेल. हो, फटका तर चांगलाच केला. वाडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपण पाहता. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न परंतु लगेच माघारी धाडला. इथून आपण पाहता एक सिंगल धाव आली आहे. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 धावा धावफलकावरती. निलेशचं हे षटक पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. चांगली मॅच तर नक्कीच पाहायला मिळते आजच्या दिवसातील तिसरी मॅच पहिल्या फेरीतील. ओ, ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता, एज लागले, बॉल पाठीमागे निघाला. शॉट थर्डमॅनचे फिल्डर अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत होते परंतु थोडासा बाहेरनं जरूर बॉल गेला. एस्टांपासून थोडासा दूर राहिला परंतु एकच धाव इथून पाहायला मिळते. तेजस बडेकर लगेच बाजूला झाले होते, डायरेक्ट हिट करायला सांगितलं. बॅकअप नसताना देखील हा धाडस दाखवला परंतु निलेश अगदी चालाक चपल आहे, त्याला माहिती आहे तो लगेच जावल. एकच धाव. ओ, फटका चांगला, शॉट फाईन लेगला बीट केला. बॉल डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. प्रसाद बराच काल नॉन स्ट्राईक एंडवरती होता, प्रतीक्षा करत होता स्ट्राईक कधी येईल माझ्याकडे. आणि जशी स्ट्राईक आली तसे मात्र निलेशच्या विरोधामध्ये आज चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 3 बॉलचा खेळ समाप्तीनंतर. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 25 धावा धावफलकावरती आहेत. हो, आणखीन एक चांगला बॉल अँगलनं बाहेर निघाला आणि इथून आपण पाहता हा डॉट बॉलच पाहायला मिळेल. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सोडून दिला, बॉल जास्त बाहेर होता. वाईट बॉल, वाईट. इथून चांगला बॉल अगदी यस्टांवरतून बॉल निघून आलाय. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग आणि लॉंग लेग मध्ये जिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत त्याच ठिकाणी फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय प्रसाद परंतु इथे मात्र आता अपयशच पाहायला मिळालं. 26 धावा आहेत धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना राऊंड विकेटने आलेत आता निलेश. ओ, फुल टॉस बॉल फ्लिक केला, बॉलला सरळ पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. बॉल चौकारासाठी. षटकार आहे. 6 धावा या बॉलवरती जरूर मिळतील. या 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 32 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही एक बॉल बाकी आहे. या षटकातील एक वाईट बॉल आला होता. ओ, फटका चांगलाच केला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. अमित ठक्कर झाली आहे. दोनही फिल्डर मध्ये कॉलिंगच नव्हती. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अमितला तिथून तो झेल कॅरी करायचा होता, तो पोहोचला होता परंतु 2 फिल्डर त्या ठिकाणी एकाच ट्रॅक वरती आले आणि ऍक्सिडेंट पाहायला मिळालं. 6 धावा बॅक टू बॅक 2 षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचती ती 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. हा षटकार थांबला असता इथे कॅच आली असती परंतु 2 फिल्डर मध्ये झालेली ती टक्कर
3 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 38 धाव फलकावरती आपण पाहता. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. पहिल्याच बॉलवरती 3 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 41. 41 धावा धावफलकावरती. आणखीन एक छोटा गोलंदाज पहा तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहे. एकमेव अशी टीम आहे ना की या छोट्या खेळाडूंना प्राधान्य दिलं जातं. या प्रत्येक वेळी आपण पाहताना की किरवली टीमकडनं तेजस बडेकर यांच्याकडून छोट्या खेळाडूंना प्राधान्य. आणखीन एक छोटा गोलंदाज. हो चांगला बॉल टाकलाय परंतु समोरच्या दिशेनं फटका. मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत पकडले कॅच. वाडिश लॉंग ऑनला. इथून फलंदाज प्रसादला मात्र परतावं लागेल. महत्वाची विकेट आली आहे. जय हनुमान माले टीमची महत्वपूर्ण फलंदाज इथून माघारी परतलेत. प्रसाद चांगली बॅटिंग करत होते. मागच्या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 2 षटकार आले होते. तोच प्रसाद आता मात्र मैदानाच्या बाहेर आला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सूरज बॅटिंगसाठी दाखल झालेत. 5व्या क्रमांकावरती त्यांना पाहू शकता. 6 बॉलमध्ये 18 धावसंख्येची इनिंग साकारली होती फलंदाज प्रसाद यांनी आणि 7 बॉलमध्ये 18 धावसंख्येची इनिंग साकारली होती ती परेश यांनी. ते दोन्ही मैदानाच्या बाहेर आलेत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज बॅटिंगसाठी दाखल झालाय. राजचं कौतुक करूया. इतका छोटा गोलंदाज आहे परंतु त्याचं धाडस पहा. हो चांगला बॉल. कटरचा वापर केला. पडल्यानंतर बॉल अगदी आतमध्ये आला. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी जर पाहायला गेले तर पिचिंग अगदी आपण पाहताय आउट साईड ऑफ स्टंप होती. त्यानंतर बॉल बरोबर अगदी ऑफ स्टंपच्या बाजूनं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आलाय. अगदी इतक्या छोट्या वयामध्ये टेनिस बॉलला कट करण्याची खऱ्या अर्थानं जी धाडस आहे ती हिंमत आहे या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. हो चांगला बॉल विथ द टर्न. फटका चांगला केला. अमित त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केला. अमित याच कामासाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो. इथे देखील आपण पाहताय 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 3री धाव इथून कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन विकेट. अमितला माहिती होतं झेल त्याच्यापासून थोडासा दूर आहे. त्यानं लगेच आपला शरीर थोडेसे पुढं केलं. 3 या 3 आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 44. 44 धावा धावफलकावरती. भरपूर चांगली गोलंदाजी आहे खऱ्या अर्थानं राज या गोलंदाजाची. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 4 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केल्या. त्या 6 विकेट मिळवली. ह्या 2 बॉल आणि हे 2 बॉल महत्वाचेच राहणार आहेत. हो फटका चांगला केला. फटका चांगला केला. बॅटवरती आलं. तास नंतर अगदी आपलं इरादे स्पष्ट झाले होते. षटकार ठोकला. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 50. अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान माले टीमचं 50 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून खऱ्या अर्थानं थोडासा वेट केला. वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. तिथून षटकारच पाहताय. 50 धावा धावफलकावरती. अर्धशतक तर कंप्लीट झालं. बॅटिंग करत असताना वैयक्तिक हो इथे देखील फटका चांगला केला. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय चुकी. बॉलला पडले धडपडले परंतु बॉलला अडवलं. इथून देखील आपण पाहताय 3ऱ्या धावेचा प्रयत्न
आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज इथे बाद होतील. 2च धावा, 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 52. 52 धावा धावफलकावरती. टार्गेट आहे ते 53चं. 53, 24 बॉल 53 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला 53 धावसंख्येचं टार्गेट आहे इथून किरवली टीमच्या अगेन्स्ट. आणि ती टार्गेट कंप्लीट करण्यासाठी, त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे किरवली टीमची. सलामीची जोड साकली. अमित भोईर आणि त्याच्या साथीनं तेजस बडेकर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि पहिला गोलंदाज
जय हनुमान माले टीमकडनं आपण पाहताय विक्रांत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. विक्रांतनं बॅटिंगमध्ये थोडंसं नाराज केलं, परंतु आता गोलंदाजी करत असताना ती पूर्णपणे त्याची उणीव आहे ती त्याला भरून काढायची. आता त्यासाठी तो प्रयत्न कसे करेल हा त्याचा प्रयत्न. पंच इथे सांगतायत इट्स नो बॉल आणि त्याच्यावरती मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 9+4 अशा 5 धावा धाव फलक्यावरती ऍड होतील. इथे फटका चांगला आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल अगदी डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आणखीन एक आला आणि या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 10 वरती. 10 धावा धाव फलक्यावरती आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. अमित आणि तेजस हे सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. 2 निर्धाव चेंडू आलेत. गोलंदाज विक्रांतनं कमबॅक करायला सुरुवात केली. एक खराब बॉल इथून इथे देखील आपण पाहताय बाहेर न येणारा बॉल. पंच तिथे मात्र अगदी वाईट घोषित करतात. जास्त बाहेर निघाला आणि ते ओळखल्यानंतर लगेच अंपर बोलतायत की इथून व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची दाब आली. एक्स्ट्राच्या दाबानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. 11 धावा धावफलक्यावरती आपल्याला जरूर इथून पाहायला मिळतील. 11 धावा धावफलक्यावरती पाठलाग करायचा आहे 53 धावसंख्येचा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 11. हो इथे फटका चांगला आहे. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतात 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र अगदी आपण पाहताय 15 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 11 होता त्यातमध्ये या 4 ऍड केल्या. 15 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही जर पाहिलं गेलं तर या षटकातील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावा धावफलकावरती. जिथे जय हनुमान माले टीम बॅटिंग करत होती पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या आणि त्यानंतर आता आपण जर पाहिलं गेलं तर त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथून तेजस नेरल किरवली टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती आतापर्यंत 15. 1 बॉलचा खेळ बाकी आहे.
हो, इथे स्विच हिट करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आपल्याला इथून जरूर पाहायला मिळतात. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कोणतीही विकेट्स आली नाही आहे. ही खऱ्या अर्थानं जमेची बाजू असेल किरवली टीमसाठी, कारण की इथून जर आपण पाहिलं गेलं ना तर एक ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक समाप्त झालं 15 या धावसंख्येवरती. आता सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाज प्रसाद आपल्याला गोलंदाजी मार्कवरती जरूर पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरमध्ये त्यांना तुम्ही पाहू शकता. हो, फटका चांगला आहे यावेळी लॉप केला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमध्ये बॉल चालला आहे. आउटफील्ड खराब आहे परंतु बॅकअपला आलेत त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातील. चांगला स्टॉप केलं बॉलला, अगदी बॅकअपला आले. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 17 वरती. 17 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. हो, चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहतो बाउन्स घेतला बॉलनं. अतिरिक्त उचली या ठिकाणी पाहायला मिळते आणि पंच देखील सांगतात 1 बाउन्स. नेक्स्ट बाउन्स तुम्ही जर का या ओव्हरमध्ये टाकला तर मात्र तुम्हाला पनिशमेंट मिळेल आणि तो कदाचित बॉल अगदी पंच नो देखील देतील. तसं मुलं एका षटकामध्ये एकच बाउन्सर आहे. सेकंड बाउन्सर तिथे मात्र नसणार आहे. हो, इथे फटका चांगला आहे. अमित भोईरच्या बॅटमधून बॉल अगदी आपण पाहताय समोरच्या गावामध्ये चाललाय की काय. षटकार जबरदस्त फटका आपण पाहताय. ज्या ठिकाणी हवा आहे ना त्याच ठिकाणी मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय. षटकार आला. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 23 धावा धावफलकावरती. बरोबर अगदी पिक केलं. लेग कटर होता त्याच्यावरती मात्र हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळते ती 23 धावा धावफलकावरती. हो, इथे देखील लोअर फुलटॉस बॉल. समोरच्या दिशेनं फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 24 वरती. 24 धावा धावफलकावरती आल्यात. आतापर्यंत आपण पाहताय 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. गोलंदाज प्रसादच्या विरोधामध्ये 24 धावा धावफलकावरती तर आल्यात. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 2 बॉल बाकी आहेत. हो, चांगला बॉल. फुल रेंजचा बॉल. अगदी आपण पाहताय हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु तिथे बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये आणि तिथून मात्र हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आता शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. हो, इथून बॅक टू द बॉलर. थोडीशी गती कमी झाली आहे बॉलची. तोपर्यंत एकच धाव. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 25 वरती. 25 धावा धावफलकावरती आल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अजूनही जर पाहायला गेलं तर 28 धावसंख्येची गरज आहे ती 12 बॉलमध्ये. 12 बॉल 28 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 12 बॉलमध्ये 25 आल्यात. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 12 बॉलमध्ये 28 धावसंख्येची गरज अजूनही आहे. जास्त वेळ घेऊ नका. जास्त टीम मीटिंग देखील घेऊ नका. 12 बॉलमध्ये 28 बनवायचे आहेत किरवली टीमला, जे हनुमान माले टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना.
हो इथे फटका तर चांगला खेळलाय, फिल्डर आहेत परंतु बनतील दर्शक. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी तेजस बडेकरच्या बॅटमधून आलाय हा षटकार. 6 धावा आल्या, 6 धावेनं. बोल ना. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 31. हो पाठीमागे खेळलाय, शॉट फाईन लेगला फिल्डर आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. पंचांकडे अपील. पंच अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात, कोणताही डिसिजन देत नाही. म्हणजे इथे फलंदाज सेफ आहेत. इथून एक धाव कंप्लीट झाली आहे. सर लेग बाईज आहे काही बॅट कट आहे? लेग बाईज बॅट कट. ओके बॅट कट आहे. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 32. 32 धावा धाव फलकावरती. अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक असतील ते. अजूनही 32 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावसंख्येची अजूनही गरज आहे. उर्वरित बॉल शिल्लक असतील ते 10. आणि गोलंदाज आपण पाहताय परेश. बॅटिंग चांगलीच केली आहे ती परेश यांनी. आता गोलंदाजी मार्कवरती आलेत. हो इथे एज लागली आहे. शॉट थर्डमॅनला सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी झाला. या मॅचची गोल्डन विकेट. अमित भोईर आउट. जबरदस्त बॅटिंग करतो अमित भोईर, परंतु इथे मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या अगदी आपण पाहताय ना की स्टिकरच्या अगदी बाजूलाच बॉल लागला आणि तिथून मात्र ही कॅच कॅरी केली गेली. सेकंड अटॅम्प मध्ये शॉट थर्डमॅन मध्ये कॅच नाही तरी मॅचच आहे. इथे मात्र विकेट आली. आता समीकरण बदलेल. 9 बॉल 21. नऊ बॉल बाकी आहेत. 9 बॉलमध्ये अजूनही 21 धावसंख्येची गरज. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला तो म्हणजे निखिल. आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. थोडंसं आता प्रेशर जरूर असेल किरोली टीमवरती देखील, कारण की अमित देखील आता बाद झालाय. तो परतल्यानंतर थोडासा दबाव आता जरूर असेल, कारण की तेजस देखील नॉस्टॅक एंडवरती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय निखिल दाखल झालाय. परेशनं कमबॅक करून दिलाय. जी विकेट हवी होती, जो ब्रेक थ्रू हवा होता जे अनुमान माले टीमसाठी, तो ब्रेक थ्रू मात्र त्यानं मिळवून नक्कीच दिला. हो इथे फटका चांगला केला. अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला डीप मध्ये. फिल्डरनं चुकी केली. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार. इथे थोडंसं प्रेशर आलं होतं. थोडंसं प्रेशरमध्ये जरूर होती, परंतु इथे प्रेशर थोडंसं का होईना परंतु कमी होताना पाहायला मिळालं या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 36 वरती. 36 धावा धाव फलकावरती. हो चांगला बॉल फुल लेनचा बॉल होता. इथून मात्र कडे खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण वारंवार चेंज होताना पाहायला मिळतंय. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. 7 बॉलमध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आपल्याला अजूनही इथून पाहायला मिळते. एक चांगलं समीकरण. हो आणखीन एक चांगला बॉल. कमबॅक करणारं षटक इथून पाहायला मिळतं. अगदी डीप.
42 धावा धावफलकावरती. या षटकाराच्या साह्यानं अजूनही 5 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे आणि निर्णायक 5 बॉल बाकी असतील आणि 5 बॉलमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. मॅच अगदी क्लोज आली आहे. क्लोज एन्काउंटर होईल का या मॅचचं ते देखील पाहावं लागेल. इथून शेवटच्या षटकामध्ये आपण पाहत आहे गोलंदाज किरण गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि पहिल्याच बॉलवरती तेजस बडेकरच्या बॅटमधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणजे जोपर्यंत तेजस बडेकर मैदानावरती आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील त्या किरवली टीमच्या, परंतु तेजस बडेकरला देखील चांगला खेळ करावा लागेल कारण की तो देखील टीमचा कॅप्टन आहे. शेवटचं षटक आहे. 5 बॉल 11 धावसंख्येची गरज. हो इथे चुकी केली आहे. बाउन्स झालाय बॉल. पंच इथे सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. जास्त बाहेर निघाला, जास्त बाउन्स मिळाला, बाहेर देखील निघाला आणि तिथून मात्र हा व्हाईट बॉल एक खराब चेंडू आला. आता 5 बॉलमध्ये 10 धावसंख्येची गरज आहे कारण की धावफलक आता जाऊन पोहोचला आहे ते 43 वरती. शेवटचे 5 बॉलमध्ये 10 धावसंख्येची गरज. हे इक्वेशन हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आहे. हो इथे देखील पंच सांगतात OUT. अगदी बरोबर ईस्टर्नच्या समोर सापडला तेजस बडेकर. मोठी विकेट. आता इथून जर पाहायला गेलं तर सहजरित्या मॅच कंप्लीट करायची होती. गॅपमध्ये बॉलला ढकलायचं होतं. तिथून 2 धावा सहजरित्या मिळाल्या असत्या. हाच उद्देश खऱ्या अर्थानं त्याचा होता, परंतु तिथेच सपशेल फसला आणि बरोबर फुलर लेनचा बॉल पायावरती आदळला आणि पायावरती आदळल्यानंतर पंचांना ओळखलं. पिचिंग अगदी आपण पाहता मिडलला होती आणि वेस्टर्नच्या बरोबर समोरच सापडला. हो इथे देखील आपण पाहता लाईन शेक केली जाते. व्हाईट बॉल आला. 4 बॉल आणि आता 9 धावसंख्येची आवश्यकता. मॅच अगदी क्लोज होती. विकेट जरूर आलाय तेजस बडेकरचा, परंतु त्यानंतर हा व्हाईट बॉल आलाय. थोडंसं प्रेशर आता दोन्ही टीमकडे असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहताय निलेश, त्याच्याकडे देखील ती क्षमता आहे, परंतु समोर आपण पाहताय ताकद दाखवली किरणनी यांनी देखील. हो आणखीन एक चांगला बॉल. तोच आउट आहे तो बॅट्समन. त्यांनी जागा सोडलीच नाही. सर व्हाईट बॉल आहे की बॉल आहे? बॉल आहे. ओके डॉट बॉल आहे. दोन 3 बॉल झालेत ना. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये अजूनही इथून जर पाहायला गेलं तर 8 धावसंख्येची गरज आहे. हे 8 का 9? हे 8 का 9? 3 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायक 3 बॉल 9 धावसंख्येची गरज अजूनही. हो इथे बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये, कनेक्ट झालाच नाहीये. फुल टॉस बॉल होता. 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. एक सिंगल धाव आली आहे. 3 बॉलमध्ये 9ची गरज असताना एक सिंगल आली. आता 2 मध्ये बनवायचे त्या 8. मॅच अगदी पुनश्च एकदा इथून मात्र थोडीशी अगदी जर पाहायला गेलं ना तर जय हनुमान माले टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळते, कारण की 3 बॉलमध्ये 9 वाव्या होत्या. अगोदरच्या बॉल 4 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं 9 वाव्या होत्या. तिथे मात्र एक डॉट बॉल आला, रनआउटची विकेट आली. त्यानंतर मात्र हा फुलटॉस बॉल, त्याच्यावरती देखील सिंगलच आली आहे. आता 2 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल आहेत. 8 धावसंख्येची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी. मॅचमध्ये अगदी ट्विस्ट निर्माण झाली आहे. अगदी आपण पाहता ही चुरस अगदी शेवटपर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहे. निवृत्ती अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्याकडे देखील ती क्षमता आहे, ते देखील इथून मॅच फिनिश करू शकतात. परंतु तसा आता फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण की 2 बॉलमध्ये एक मोठा फटका तर इथून खेळावाच लागेल.
2 बॉलमध्ये एक मोठा फटका जर आला तर मात्र मजा येईल या मॅचमध्ये. शेवटचे 2 बॉल आणि बनवायचे त्या 8 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे कंपल्सरी तर तुम्हाला या धावा बनवाव्याच लागतील. 2 बॉल 8 धावा. ओ फुलटॉस बॉल, त्याला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. आता शेवटचा 1 बॉल आणि कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज. शेवटचा 1 बॉल 4 धावसंख्येची गरज. निवृत्तींच्या बॅटमधून चौकार आला. चला 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे 1 बॉलमध्ये 4 धावा या बनवाव्याच लागतील. आणि लेफ्टी बॅटरसाठी भरपूर सारे ॲडव्हान्टेज आहे या मैदानावरती. अगदी आपण पाहताय भरपूर सारा ॲडव्हान्टेज मिळाला आहे लेफ्टी बॅटरला, म्हणजे कुठेही कनेक्ट करा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. 1 बॉल 4 धावसंख्येची गरज. पहा आता सगळेजण अगदी उभे राहिलेत ही मॅच पाहण्यासाठी. इतकी जबरदस्त मॅच. शेवटचा 1 बॉल 4 धावा. हो, आणि इथे आपण पाहताय आउटसाइड ऑस्ट्रम टाकलाय आणि डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डॉट बॉलने कोणतीही धाव मिळणार नाहीये आणि ही मॅच इथून मात्र जिंकली आहे ती जय हनुमान माले टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम श्री भैरवनाथ किरवली. दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला दामत आणि अंबरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. नेक्स्ट मॅच दामत विपक्ष अंबरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या.